आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्या गुन्हेगाराला शिक्षा मिळाली ना स्वानंदी, की अनेकींच्या गुन्हेगाराला शिक्षा मिळायचं समाधान मिळेल. अनेकींचे गिल्ट, अन्याय, फ्रस्ट्रेशन या सगळ्याला न्याय मिळेल. आणि या सगळ्या स्त्रियांमध्ये तुझी आई फॉल्डन पण असेल. मॅडम, मी तुमच्या गुन्हेगारासमोर त्या घरात नाही राहू शकत. मी मणी सरांना काहीतरी कारण देते आणि आम्ही दोघे तिकडनं निघून जाऊ. म्हणजे तुमचाही त्या घराशी काही संबंध येणार नाही. नाही स्वानंदी, असं कधीच करू नको. नाही मॅडम, तुम्हाला त्रास दिलेल्या माणसाला मी कधीच सोडणार नाही. त्यांचं सगळं सत्य जगासमोर आणेल, त्यांना एक्सपोज करेल. त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी. नाही स्वानंदी, अशी चूक कधीच करू नको. तू सरपतदारांना ओळखत नाही. तो खूप डेंजर माणूस आहे. ते स्वतःच्या नावासाठी, स्वतःची सत्ता राखण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. अगदी तुझ्या किंवा तुझ्या बाळाच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. नको. पण मॅडम, मग त्यांना असंच सोडून द्यायचं का? मी विक्टीम असून मी शांत आहे ना. काही निर्णय ना त्याच्यावर सोडायचे असतात. प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळं भोगावीच लागतात. मग तो माणूस कष्टकरी असो किंवा सरपोतदारांसारखा शक्तिशाली असो, त्याच्याकडे सगळ्यांसाठी न्याय एकच सारखा आहे. प्लीज तू या सगळ्यामध्ये नको पडू माझ्यासाठी. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी तशी वागेन. पण ते सगळं खोटं असेल. आजपर्यंत त्यांच्याबद्दल माझ्या मनात जो आदर होता ना, तो इथून पुढे कधीही नसेल. हे बघा, बरेच दिवस मी पार्टी ऑफिस मध्ये आलो नसलो तरी सुद्धा माझं सगळीकडे बारीक लक्ष आहे. स्वानंदी बेटा, इकडे ये. मी तुम्हाला नंतर फोन करतो. स्वानंदी बेटा, कशी आहेस तू? बरी आहेस ना? तब्येत ठीक आहे ना तुझी? हो साहेब, तब्येत ठीक आहे. नाही, मी तुला अशा करता बोलवलं की काल पार्टीमध्ये तू जे काही बोललीस ते तुझ्या मनात कुठून आलं हे सगळं? म्हणजे प्रेम, त्याग, दगा वगैरे काय? माणूस कितीही गुंगीत असला ना तरी सुद्धा त्याच्या मनात जे विचार असतात ना ते आपसूक ओठांवर येतात. त्याला समजा काही माहिती मिळाली तर तो असं बोलतो. आमच्या कोणाबद्दल तुला काही माहिती मिळाली आहे का? तू सरपतदारांना ओळखत नाही. तो खूप डेंजर माणूस आहे. ते स्वतःच्या नावासाठी, स्वतःची सत्ता राखण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. स्वानंदी, काय विचारतोय मी? नाही साहेब, हो मी खरंच काय बोलले ना माझं मलाच आठवत नाहीये. आणि जे काही बी घडलं ना त्याबद्दल तर मी तुम्हाला माफीही मागितली. पुन्हा एकदा माफी मागते तुमची. नाही ठीक आहे, ठीक आहे. पण काय मुख्य प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो की तुझ्या मनात हे असं प्रेम, त्याग, दगा हे सगळं आलं कुठून? म्हणजे आमच्याविषयी तुझ्या मनामध्ये कोणी असं भरवतंय का? तसं असेल तर स्पष्टपणे सांग तू. नाही साहेब, खरंच तसं काहीच नाहीये. हो, तुमच्याबद्दल आणि शालिनी मॅडम बद्दल माझ्या मनात फक्त आणि फक्त रिस्पेक्टच आहे. आणि तुमच्याबद्दल कोणी का भरवणार ना माझ्या मनात. मी पुन्हा एकदा तुमची मनापासून माफी मागते. खरंच सॉरी. किती वेळा माफी मागशील तू? हा, काही नाही, सहज आपलं माझ्या मनात विचार आला ते काय तू बोललीस ना ते प्रेम, त्याग, म्हणून मी तुला विचारलं, बाकी काही नाही. येऊ का साहेब? साहेब,
माझ्या मनात काय ते सांगू का? बोल की. मी प्रेग्नेंट आहे ना आता, त्यामुळं मन खूप सैरभैर होतं माझं. मनात अनेक चित्रविचित्र विचार येतात. म्हणजे बघा ना, कसल्या परिस्थितीत माझं लग्न झालं, प्रेमात पडणं काय असतं, प्रेम अनुभवणं काय असतं, त्यातनं धोका काय असतो, हे सगळं मला नाही अनुभवायला मिळालं. कदाचित हेच सगळे विचार माझ्या तोंडून पार्टीत बाहेर पडले असणार. आणि खरं सांगू का, या सगळ्याशी ना तुमचा आणि पाहुण्यांचा काही संबंध नव्हता. येऊ का साहेब? हो हो, जा ना. येते. ही स्वानंदी काहीतरी लपवतीये असं का वाटतंय मला? ती जे बोलली तेच खरं आहे की त्यामागे आणखीन काहीतरी आहे जे मला दिसत नाहीये? ऐक, लयच कंबर दुखते. बेबी ऐक ना, तू अर्धवटच ऐकलंस. आणि तो गालीच्या स्वानंदीला मी पुन्हा क्लीन करायला सांगितला. मी आणि मम्मा आम्ही दोघी मिळून तिला इतका त्रास देतोय ना, तू बघ 2-3 दिवसात ना ती स्वतःच घर सोडून जाईल आम्हाला कंटाळू. मस्त. ये तुम्ही आवरून. सुजित, काय चाललंय तुझं? मी इतकं सांगते तुला आम्ही स्वानंदीला कसा त्रास देतोय, तू ऐकायचं सोडून इग्नोर करतोयस चक्क मला. इग्नोर नको करू तर काय करू? तुम्ही स्वानंदीला त्रास देताय बरोबर, पण त्याने काय होतंय? घर सोडून जाते का ती? नाही ना. मग ऑलिम्पिकचं मेडल मिळालं का काय वागतेस? मूर्ख. बेबी, आपल्याला स्वानंदी या घरातून जायला हवी आहे ना, मग आम्ही त्यासाठी किती प्रयत्न करतोय हेच सांगते मी तुला. आणि तुला बकवास वाटते सगळी. अगं पण खूप प्रयत्न करून होतंय काय? काय होतंय? ती जात नाहीये ना घर सोडून, आहे ना आपल्याच घरात. तोच तर प्रॉब्लेम आहे माझा. तुम्ही कितीही सिन्सिअरली एफर्ट्स घ्या, पण त्याला जर रिझल्ट नसेल ना तर शून्य एफर्टचा शून्य. त्या एफर्टची किंमत मिळाली की शून्य आहे. सुजित, काय इतका का चिडलास तू अचानक? काय बोलले मी? स्वानंदीच्या गमती सांगितल्या ना मी फक्त तुला. स्वानंदी गंमत नाहीये संचिता. गंमत 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 गंमत. स्वानंदी गंमत नाहीये. दिसली तरी तिडीक जाते माझ्या डोक्यात. तिचं ते वाढलेलं पोट घेऊन फिरत असते ना, चालत असते ना, ते बघून अस्वस्थ होतो मी. सतत 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 या विचाराने भीती वाटत राहते की उद्या तिचं ते मूल या जगात येणार आहे. मग मला खूप भीती वाटते यार. अस्वस्थ होतो मी, मला रेस्टलेस वाटत राहतं. तुला माझ्यासाठी काहीतरी करायचं असेल ना संचिता, तर स्वानंदीचं मूल या जगात येणार नाही असं काहीतरी कर. स्वानंदी दमून झोपलेल्या दिसत आहेत, पण अशा ऑकवर्ड का झोपल्यात? त्यांची पाठ तर दुखत नसेल? स्वानंदी, स्वानंदी. म्हणे सर तुम्ही ऐकू. सावकाश सावकाश. तुम्ही कधी आलात? मी आत्ताच आलो. तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवायला वाढते. नाही नाही, बसा बसा, मी घेईन जेवण. तुम्ही व्हा फ्रेश, मी वाढते जेवायला. स्वानंदी प्लीज प्लीज बसा. काय झालंय? त्रास होतोय का तुम्हाला कसला? हा, जरा कंबर दुखतीये. तुम्ही ज्या पद्धतीने झोपला होता त्यावरूनच अंदाज येत होता की काहीतरी त्रास होतोय तुम्हाला. ऑकवर्ड झोपला होता तुम्ही खूप. तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा, मी आलोच. काय म्हणालास? स्वानंदीच्या पोटात मूल आहे याची भीती वाटते तुला? स्वानंदीला बघितलं जरी तरी अस्वस्थ होतोस तू. का भीती वाटते? का अस्वस्थ होतोस तू?
काय संबंध तुझा आणि स्वानंदीचा सुजित? काय नाही, मी म्हणालो ना, काही नाही, डोक्यात जाते ती माझ्या. सुजित, विषय अर्धवट सोडून जाऊ नकोस हं? जाणून घ्यायचंय मला आता. स्वानंदीच्या पोटात बाळ आहे याची भीती का वाटते तुला? का अस्वस्थ होतोस तू? का? कारण फक्त स्वानंदीला बघितलं की. सुजित, त्यावेळी सुद्धा मी पोलिसांना खोटं सांगितलं की स्वानंदीवर अतिप्रसंग झाला त्या रात्री तू माझ्या बरोबर होतास, पण तू नव्हतास माझ्या बरोबर. तू कुठे होतास हे आजही माहिती नाहीये मला, पण आत्ता जाणून घ्यायचंय. कुठे होतास? काय करत होतास? मी काहीतरी विचारतेय तुला. कुणाबरोबर होतास तू? सुजित, स्वानंदीच्या पोटात असणारं मूल तुझं नाहीये ना सुजित? हे मूल तुझं आहे सुजित. संचिता, माझ्यावर हात नाहीये उचलायचा. बायको आहे मी तुझी, गुलाम नाहीये. आपली हद्द पार नाही करायची. आरोप नाही करते मी तुझ्यावर, विचारते मी तुला. फक्त विचारतीये. बस. मला सांग, आत्ता चिडून काय होणार आहे? उद्या तुझ्या बाबतीत काही घडलं तर त्याचा परिणाम माझ्या आयुष्यावरही होईल ना. मग कसं चालेल चिडून? आणि मला सांग, स्वानंदीच्या पोटात बाळ आहे हे पाहून कुणाला भीती वाटेल? तिला फक्त बघितलं तरी कुणाला टेन्शन येईल? कॉमन सेन्स काय सांगतो? जो गिल्टी आहे त्याला भीती वाटेल, त्याला टेन्शन येईल, राईट? आणि तू आत्ताच म्हणालास तुला भीती वाटतेय, तुला टेन्शन आलं, तू अस्वस्थ झालायस. मग मला जे वाटतंय त्यात माझी काय चूक आहे बेबी? आणि मी तुला इतकं स्पष्ट विचारते याचं कारण काय माहितीये? जर तू उद्या कशात अडकलास तर तुला मदत करायला फक्त मी असणार आहे. खरं सांग सुजित, स्वानंदीच्या पोटात जे मूल आहे ते तुझं आहे? त्या बाळाचा बाप तू आहेस सुजित? प्लीज सांग मला, ते मूल तुझं आहे का? त्या बाळाचा बाप तू आहेस का सुजित? मी काय आत्ता कळलं मला, स्वानंदी मधला तुझा इंटरेस्ट अचानक का संपला. ती प्रेग्नंट आहे हे कळल्यानंतर संपलं ना. त्यानंतर तू प्रेमात पडलास माझ्या, हे तूच सांगितलंस मला. आणि आता तर काय, आता लग्नही झालंय आपलं. अर्थात तेही तू का केलंस याचं कारण सुद्धा तुलाच माहितीये. बाकी तू कुणाला काय सांगितलंयस, काय खरं आहे काय खोटं आहे हे सुद्धा तुलाच माहितीये. पण परत एकदा सांगते, या घरची सरपोतदारांची सून मी आहे. त्यामुळे या घराला वंश सुद्धा मीच देणार. मी प्रॉमिस करते तुला, पुढच्या 4 दिवसात स्वानंदीचं बाळ या जगातून निघून गेलेलं असेल.
मला सांगा कुठे त्रास होतोय, मग तिथे शेक देतो. द्या माझ्याकडे, मी करते. अहो नाही, कशाला, मी करतो ना. मणी सर माझ्याकडे द्या. तुम्ही ऐकणार नाही आहात का माझं? पडा बघू इथे, मी शेक देतो. सावकाश. कुठे? इथे? हा इथे. तूच आजही तू द्या, तूच सावली या दिशा. स्वप्न चालून आले बघता बघता. स्वप्न चालून आले बघता बघता. माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता. श्वास संगीत झाले जुळता जुळता. चांदण्यात भिजतो दिवसा आता. मी तुझ्यात दिसतो कमला. त्रास आहे यार, कापला का जात नाहीये पाय. या स्टूलचा पाय जर कापला गेला नाही ना तर माझा अख्खा प्लान फेल जाईल आणि सुजित असाच टेन्स्ड राहील. हे नको आहे मला. पाय तर कापला गेलाच पाहिजे संचिता. तुम्ही जरा हळू बोला, शांत व्हा. संचिता तू इकडे काय करतेस? गुड. स्वानंदीला या घराबाहेर काढण्याचा आणखी एक प्लॅन करते मी. मम्मा ती जोवर या घरात आहे ना तोवर मला शांती नाही मिळणार आहे. अगं पण काय करतेस? स्टूल का कापतेस? मम्मा तुमचं सध्या आपल्या घराकडे लक्ष कमी दिसतंय मला. आपल्या घरातले कर्टन्स किती मळलेत हो. ते क्लीन नको का करायला? आता ते क्लीन करायचे म्हणलं तर या स्टूलावर चढायला लागणार, काढावे लागणार, ते क्लीन करायला लागणार, पुन्हा स्टूलावर चढायला लागणार, ते लावावे लागणार. मग स्टूलाचं केवढं मोठं काम आहे मम्मा. असं काय करता तुम्ही? हो पण मोडकं स्टूल. मम्मा मला सांगा, या मोडक्या स्टूलावर कोणी चढलं तर काय होईल? पडेल तो माणूस, लागेल त्याला. एक्झॅक्टली. चला पटकन या स्टूलावर चढा आणि कर्टन काढा. चला. संचिता. मम्मा कर्टन क्लीन करण्याचं काम तुमचं आहे का? नाही, नोकरांचं आहे. एक्झॅक्टली. हे काम मी उद्या स्वानंदीवर सोपवणार आहे. फक्त फरक इतकाच आहे, या स्टूलाचा एक पाय तुटलेला आहे हे तुम्हाला आणि मला माहिती, स्वानंदीला नाही माहित. संचिता कसली पाताळ यंत्री आहेस ग तू. मम्मा तुम्ही सुद्धा मला खूप साध्या आणि भोळ्या वाटल्या होता तो, पण दिसतं तसं नसतं ना, म्हणून त्याच्या फसत. आणि मम्मा दुधात साखर म्हणजे काय माहितीये का? उद्या अतिशय चांगला मुहूर्त आहे. स्वानंदी या स्टूलावरून पडली तरी तिला वाचवायला मणी येऊ शकत नाही. का विचारा? का? कारण मणी उद्या डॅड बरोबर भारती ऑफिसमध्ये जाणार. यामुळे उपचाराविना स्वानंदीचा जीवच धोक्यात येईल.
आणि स्वानंदीच्या पोटातलं मूलही जाईल. या घराला वारस फक्त मीच देईन. संचिता, आपण स्वानंदीला घराबाहेर काढायला हे सगळं करतोय हे जर यांना कळलं ना तर मात्र ह्या वेळेला मी घराबाहेर जाईन ना. मम्मा तुम्ही चिल मारा हो. डॅडना कळलं तरची गोष्ट आहे ना. माझ्यावर विश्वास ठेवा. या कानाचं त्या कानाला सुद्धा कळणार नाहीये मम्मा. हा फक्त एक ऍक्सिडेंट असणार आहे. ऍक्सिडेंट, बाकी काही नाही. हा फक्त या सगळ्यात प्लीज माझी साथ द्या. तुम्हाला उद्या एक छोटंसं काम करायचं. छोटंसं. काय? कर्टन क्लीन करायला स्वानंदीला तुम्ही सांगायचं. मी नाही सांगणार, तू सांग. ओके, मग करा मला या घराची मालकीण. संचिता, मम्मा तुम्हीच म्हणालात ना या घराची मालकीण मी आहे, या घरावर माझी सत्ता आहे. मग नोकर सुद्धा तुमच्याच आज्ञेचं पालन करणार ना. माझ्या कसं काय करतील ते? संचिता, तू फार पोचलेली आहेस. शिकते तुमच्याकडून हळूहळू. एनिवे, उद्या आपला प्लॅन सक्सेसफुल झालाच पाहिजे मम्मा. स्वानंदी, आता मी बघतेस तू किती दिवस राहतेस या घरात. दिवस सोड, तुझे काही तासच उरलेत माझ्या घरात.